तो स्वप्नील बॉल आहे तो म्हणजे वल्लभ येतोय. रुपेश चांदे सर, रुपेश चांदे सर थोडस बाजूला सांगा, सामना चालू झालाय. या ठिकाणी 15 गावातले समालोचक रोहितजी उत्तेकर जे आलेले आहेत त्यांचं मंडळातर्फे मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद रोहित उतेकर. आपण शुभ अकबर झालाय. चला सामना चालू करायचा आहे. पण सामना चालू करायचा आपल्याला बरेचसे सामने पार पडायचे आहेत. चला स्ट्राईकला असेल तो फलंदाज सागर, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे स्वप्नील. आता मात्र वल्लभ चेंडू सुरुवात होतोय. वल्लभ दत्त 11 कुरवल जावली सका समोर एका बाजूला तर उपाला वेळ एका बाजूला. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. डी झोन मध्ये चाललाय. पच एक धाव झाले. श्री गणेश झाले संघाची, उपलवेड संघाची 2 धावा. खरोखर चांगली सुरुवात जर सर म्हणाले गेलात आदेश होतेकर तर उपलवेड संघ आणि दत्त 11 कुरवल हे दोन्ही संघ अतिशय मापेत संघात बलाढ्य संघात तापत्र खेळाडू आहेत. आज मात्र ह्या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय. आपण शिवशंभर डुबे या मंडळाने सेवक आपण बॉर्डरचा ताबा घ्यायचा आहे. मंडळाचा सेवक आपण बॉर्डरचा ताबा घ्यायचा आहे. तर उपलवेड सकाळी किमान 35 धावा जर उभारल्या पाहिजेत दत्त 11 कुरवल संघ समोर, कारण आपण खेळाडू आहेत. कुरवल संघ अतिशय मोठा संघ जो म्हटला जातो. त्या ठिकाणी आपले समालोचक दिग्दर्शक समालोचक आहे आमचे गुरुवर्य आमचे रोहित उतेकर. मोठा फटका दिलाय, भिरकावून दिलाय. ब्रँडेड षटकार येतोय. ब्रँडेड षटकार कम ऑन एस डीजे. नक्कीच एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सर्व ग्रामस्थांना, सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांना विनंती असेल की स्पर्धा आपली 15 गावची स्पर्धा आहे, याचं सहकार्य करायचं आहे. तर आमच्या साफिर्ली गावचे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू रवींद्र चव्हाण साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. यथाचित त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं त्यांचं यथाचित स्वागत केलं जाते. आमच्या मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष रमेशजी पालंडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे रोहित उतेकर साखरगावचे सुपुत्र आहेत. एक आमचा बुलंद आवाज आता म्हटलं तर वावगं काय ठरणार नाही. त्यांचं इथं आगमन झालेलं, त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा वल्लभ तो स्वप्नील. मोठा फटका केलाय, प्रहार केलाय. डी झोनच्या दिशेला चाललाय चेंडू. पच हात वरती करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या उपलवेड संघाची होती ते म्हणजे 11. अजून मात्र पहिलं षटक मार्गस्थ असताना चालू. एका बाजूला तर दत्त 11 कुरवल जावली विरुद्ध तर एका बाजूला पाली उपलवेड संघ. हे दोन्ही संघ अतिशय नापात्र खेळाडू आहेत, गुणवत्ता खेळाडू. आज मात्र मैदानावरती खेळताना पाहायला भेटतात. खरोखर चांगला संघ आपल्याला पाहायला भेटतो. आजचा हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना खेळला जातो म्हणजे श्री कालिका माता उपलवाडी विरुद्ध दत्त 11 कुरवल संघ, कुरवल जावली संघ. सर नवीन बॉल पाहिजे का जुना? नवीन प्लीज. आपण मंडळाचा सेवक आपण बॉर्डरचा ताबा घ्यायचा आहे. मंडळाचा सेवक हॅलो. ह्याच्या अगोदरचा जो सामना झाला साईनाथ चोरवणे गडकरवाडी, तर साईनाथ चोरवणे गडकरवाडीचा एक स्फोटक गोलंदाज आणि फलंदाज स्वप्नील शिंदे सामनावीर म्हणून ज्याला घोषित केलं जाते. तर आपण पॅव्हलियनशी संपर्क येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. स्वप्नील शिंदे खरोखर दिदा चेंडू टाकतोय. दिदा चेंडू 1 वर्ष समाप्ती तर संघाची धावसंख्या होते श्री कालिका माता उपलवेड संघाची ती म्हणजे 11. बघूया आतिश काय बोलू शकतो, कारण दोन्ही संघ अतिशय नापत्र खेळत गुणवंत खेळू. तर एका बाजूला पाली उपलवेड संघ असेल तर एका बाजूला दत्त 11 कुरवल संघ. दोन्ही संघ अतिशय नापत्र खेळत. तर पाली उपलवेड संघाने किमान 35 धावा जर उभारल्या किंवा 40 धावा जर उभारल्या तर आपल्याला शेवटच्या चेंडू परत एक झुंज पुढे पाहायला भेटेल. आदेश
हॅलो. तर आमच्या निळेगावचे सुपुत्र अमरजी मापदी साहेब यांचं इथं आगमन झालेलं, त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. सामना हाय व्होल्टेजचा सामना आहे. पाली उपालेवाडी विरुद्ध कुरवल जावली. आदेश. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात एकूण 11 धावा ठोकल्यात या दोन्ही फलंदाजाने. चला योगेश मात्र संघाचं पहिलं संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन मात्र योगेश आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. समोर असेल तर एक धडाकेबाज फलंदाज सागर, ज्याच्या बॅट मधून आपल्याला मागच्या षटकात एक मोठा फटका पाहायला मिळाला, तोच हा सागर. धावसंख्या झाली ती 11, बिनगडीबाद 11. हा सुद्धा मोठा फटका. चेंडू हवेत आहे, ताकदीचा वापर केला जातोय. चेंडू करतोय हवाई सफर. पंचांचा निर्णय येतोय, आर पार येतोय षटकार. कम ऑन डीजे. षटकारच्या बाहेर फेकून दिलंय. सुंदर फलंदाजी मात्र सागरच्या स्वरूपात. पुढचा चेंडू असेल. हा सुद्धा सुंदर फटका खेळला गेला. चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल करतो वेगाने. बघूया दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली जातोय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला गेलाय. दरम्यान या 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या दोन्ही फलंदाजाकडून. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली गेली. धावसंख्या झाली ती 19. बिनगडीबाद 19. सलामीची जोडी अजूनही मैदानावर छाती ठोकून उभी आहे. हा सुंदर फटका स्ट्रेट ड्राइव्ह खेळली गेले. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. चेंडू अडवला जातोय. चांगली फेकी होते. दरम्यान एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्येत एकने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 20. आता मात्र एक दुसरा फलंदाज स्वप्नील. नक्कीच स्वप्नील सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे. नक्कीच स्वप्नीलच्या बॅट मधून सुद्धा आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात. चांगली मात्र सुरुवात झालेली आहे. कालिका माता साखर जांभूळवाडी या संघाने आपल्या कृपया करून लिस्ट पाठवून द्यायची आहे. चला पुढचा चेंडू. चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळते आपल्याला उप्पाळीवाडी संघाचे. हा सुद्धा स्वप्नीलचा मोठा फटका. इथे जातो चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 या धावसंख्येसाठी. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकले. धावसंख्या झाली ती आता मात्र 22. अजूनही दुसरं शतक चालू आहे. खरोखर सुंदर सुरेख अप्रतिम फलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला. सागर आणि स्वप्नील दोन्ही फलंदाजाकडून षटकार चौकारचे आतिषबाजी लगातार पाहायला मिळते आपल्याला या दोन्ही फलंदाजाकडून. मात्र योगेश मात्र कमबॅक नक्कीच करणारा, कारण तेवढाच ताकदीचा गोलंदाज योगेश. तर इथं स्वप्नील शिंदे याला मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून घोषित केले जाते. निळेगावचे सुपुत्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते अमरजी मापदी साहेबांकडून. धन्यवाद. वाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव मिळली जाते. धावसंख्येने भर पडली जाते. धावसंख्या झाली ते 23. एक सुंदर सुरुवात त्या दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. लगातार मोठे फटके, परंतु योगेश मात्र नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. दिशा बिरकटली. पंचाच्या जमिनीला समांतर चेंडू मात्र गेलाय. एक अवंतर धाव मिळली गेले वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली 24. थोडीशी दिशा भरकटली गेले गोलंदाजाकडून, कारण की समोर नक्कीच मोठे फलंदाज आहेत. त्याच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच मोठे फटकेबाजी पाहायला मिळते. त्यामुळे गोलंदाज कुठेतरी कमी पडते. गोलंदाजाची कुठेतरी दिशा भरकटली गेली. पुढचा चेंडू असेल योगेशाचा. हा सुरेश चेंडू बॅटची एश लागली गेले. डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावासाठी चेंडू गेलाय. धावसंख्येने भर पडली गेले. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ते 25. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असतील योगेशाचे. सुरेख फलंदाजे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र योगेशचा थोडासा कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची आता मात्र गोलंदाजे योगेशच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू योगेश तो. स्वप्नीलचा चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू टटवला आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवर चांगली फेकी केली जाते.
दरम्यान 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. संघाच्या धावक्यात 2 भर केली जाते. दरम्यान पंच म्हणतायत 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेरीस धावसंख्या मात्र झाली होती 27. एक चांगली सुरुवात केली जाते. प्रवीण काय वाटतं तुला? हॅलो. तर नक्कीच यानंतरची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान साखर जांभूलवाडी विरुद्ध राधाकृष्ण वावे जांभूलवाडी या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. साखर जांभूलवाडी आणि वावे जांभूलवाडी. हॅलो. या ठिकाणी श्री रोहित दत्ताराम उतेकर साखर जांभूळवाडी यांच्याकडून 501 रुपयाची या ठिकाणी मंदिराकरता देणगी आलेली आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सुशांत बाळकृष्ण उतेकर वावे जांभूळवाडी यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, मी मंडळाच्या सर. बॉलर नेम पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे? विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करून घ्यायचं. बॉलर नेम या ठिकाणी जे नेट वरती जे बसलेले सगळे खेळाडू आहेत, ही जी नेट आहे ना बाजूला लावलेली आहे, त्यांनी सगळ्यांनी तिथून उठायचं आहे आणि त्या साईडला जाऊन बसायचं आहे. याचा उद्या जर काही डॅमेज झालं तर त्याचा सगळा खर्च आपल्याला द्यावा लागेल फेडरेशनला. कृपया सगळ्यांनी तिथून उठायचं आहे आणि त्या साईडला जाऊन बसायचं आहे. नेटवरती बसलेले सर्व धन्यवाद सर. आपल्याला सर्वांनी दखल घ्यायची आहे. नेटच्या बाहेर बाजूला कुठे बसू नये. पण पुन्हा एकदा व्हाईट घोषित करतात. एक आवंत धाव भेटते. सकाळचे धावसंख्या होते, वाढ होते उपलब्ध सकाळची ती म्हणजे 28 धावसंख्या. चांगली सुरुवात उपलब्ध सकाळची. आजचा पत्र प्रगतीपत्र 3रं शतक चालू असतात. मोठा फटका केलाय, प्रहार केलाय, झेल सोडलाय. हॅलो. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. साखर जांभूलवाडी विरोधात वावे जांभूलवाडी. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमच्या निवेगावचे सुपुत्र मच्छिंद्र शिंदे एक युवा खेळाडू म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. त्यांच्या शुभ असते सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे. प्रवीण पुढे एकदा डी सोड मध्ये चाललाय चेंडू. पण आपण निर्णय सांगायचा आहे. 1 धाव. सर आताच्या धावा किती आहे? 2 आहेत का 1 आहे? 1 धाव. पुढे एकदा सुधाकर स्टार्टिंगला फलंदाज आहेत. 1 आहे का 2 आहे सर? 1 ना 2 धावा. 2 धावडे सगळ्याचे धावसंख्या होते. पुढे एकदा दिद्दा चेंडू टाकतोय. खरोखर चांगला बॉलर नेम आपल्याला पाहायला भेटतोय. दत्त इलवांडा कुरवड संघ. तर एका बाजूला पाली उपलवड संघ. चांगली सुरुवात पाली उपलवड संघाची झालेली आहे. आतापर्यंत प्रगतीमध्ये 3रं शतक चालू असताना पुन्हा एकदा फोटा फटका मारायच्या नादात सागर. बघूया विकेट होते का? बॉल खरोखर धाव पित होतोय. पहिला धक्का भेटतोय पाली उपलवड संघाला. येस ऑन डीजे. दोन्ही संघ अतिशय डाबत्तर खेळू, गुणवत्ता खेळू आज मात्र मैदानावरती पाहायला भेटते. त्या ठिकाणाचा दुसरा दिवस असताना चांगला आपल्याला प्रेक्षक पब्लिक म्हणून आपल्याला पाहायला भेटतंय. ह्या मैदानावरती पुन्हा एकदा स्टार्टिंगला फलंदाज स्वप्नील, नॉनस्ट्राईकला फलंदाज. मोठा फटका मारत्या नादात डी झोन मध्ये चाललाय. पंच 2 धावा. 2 धावांच्या संघाची धावसंख्या वाढवते. पाली उपलब्ध संघाची 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद. 35 धावसंख्या. आदेश दिरबी बागाशीच म्हटले कारण पाली उपलब्ध संघाने की 35 का 40 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या या चेंडू पर्यंत पाहायला भेटेल. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 35 1 गडी बाद. आदेश नक्कीच जेव्हा तू गावावरून आज कोकण रेल्वे पकडून आज तू या खारलन कलवामध्ये जेव्हा स्पर्धेसाठी सपोर्ट करण्यासाठी आला आपल्या या खारल्यामध्ये आदेश होते काय तुला माऊल वाटतंय?
हॅलो. तर नक्कीच यानंतरची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार. साखर जांभूलवाडी विरोधात वावे जांभूलवाडी. नाणेफेकीचा कौल जिंकून साखर जांभूलवाडीने आपला निर्णय लवकरात लवकर द्यायचा आहे. आणि या सामन्यासाठी समालोचन रघु सुर्वे मुसाड गावचे सुपुत्र आणि साखर गावचे सुपुत्र रोहित उतेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या पुढील सामन्यासाठी समालोचन कक्षात आपले जोडले जातील रोहित उतेकर आणि रघु सुर्वे. हॅलो, कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय. श्रीपाद संघाचा शेवटचं हाणामारीचं शतक घेऊन येतो तो श्रीपाद. हा सुंदर चेंडू, चेंडू हवेत क्षेत्राच्या झेलखाली येणार का? एक सुंदर प्रयत्न होता आणि एक झेल. कृपया पाणी घेऊन जायचंय. कृपया विनंती असेल स्वयंसेवकांना कृपया करून थोडंसं फसकिरीने पाणी घेऊन जायचंय. हॅलो. तर पाण्याची इथे सोय करा. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 व आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. आमच्या निवेगावचे सुपुत्र अभिषेक मापदी साहेब यांचं इथं आगमन झालंय, तरी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय सुरेख झेल टिपली पहा. एक स्वतःची चिंता न करता त्या झेलवर आपल्याला स्वतःला झोकून दिलं आणि एक सुंदर प्रकारच्या झेल टिपल्याने आपल्या संघाला एक मोठा मासा गळाला लावून दिलाय. रोहितच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर प्रल्हादला एक चांगला मासा गळाला भेटलाय आणि एक अजून एक धक्का बसला तो म्हणजे कालिका माता पाली उप्पाळेवाडी या संघाला. बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोणता नवीन फलंदाज येणार. शेवटचा शतक, हाणामारीचा शतक चालू आहे. हॅलो, या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रकाश रघुनाथ उतेकर साहेब अध्यक्ष आहेत साखर जांभूळवाडी या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रकाश दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो, हॅलो. साखर जांभूलवाडी काय निर्णय आपला? हॅलो, या ठिकाणी मी दादांचं स्वागत. मी आमचे कार्याध्यक्ष रमेश दादांना विनंती करतो की सन्मान चिन्ह, शाल आणि एक श्रीफळ या ठिकाणी देऊन त्यांचं हॅलो. तर साखर जांभूलवाडीचे नागरिक प्रकाशजी उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. आमच्या गावचे अध्यक्ष रिव्ह्यू बघितला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. रमेशजी पालांडे, सुधीरजी मापदी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. चला नवीन फलंदाज येतोय. बघूया रोहितची जागा घेण्यासाठी कोण येणार. एक चांगली झेल टिपली होती. आपल्या आता झेलवर 100% झोकून दिले होतं. आपल्या संघाच्या वगैरे 100% प्रयत्न केला होता आणि प्रयत्नांना यश आला आणि एक मोठा धक्का बसला. एक मोठा मासा गळाला सापडला. आता मात्र किरण फलंदाजी मार्कवर तयार आहे. बघूया किरण आपल्या संघासाठी काही चेंडूवर बाकी असेल, काही चेंडूवर किती फटकेबाजी करणार. हा फुलटॉस चेंडू, चांगला समाचार घेतला जातोय. ताकदीचा वापर केला जातोय. चेंडू करतोय हवाई सफर. पंच म्हणतात चेंडू डी झोन मध्ये गेलाय. 2 धावासाठी धावसंख्या 2ने पुढे सरकली गेले. धावसंख्या झाली ती 37. एक मोठ्या धावसंख्येने वाटचाल करतोय तो म्हणजे कालिका माता क्रीडा मंडळ पाली उपाळेवाडी या संघ. खरोखर चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळते आपल्याला या संघाकडून. लगातार मोठे फटकेबाजी पाहायला मिळते, परंतु आता मात्र गोलंदाज असेल तो श्रीपाद. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी, गुड लेनची गोलंदाजी पाहायला मिळते श्रीपादाची. श्रीपाद हा किरणचा चांगला फटका. चेंडू फ्लिप केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलखाली येत नाहीये. दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली जाते.
एका धावा समाधान मानली जाते. धावसंख्या 1 ने भर पडली गेली. धावसंख्या आता मात्र पोहोचली ती 38 वरती. काही चेंडू बाकी असताना शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन श्रीपाद एका सुरेख अचूक टप्प्याचे आता मात्र 3 चेंडू चांगले फेकले गेलेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित येणार 3 चेंडूवर मोठे फटकेबाजी येणार का? स्वप्नेला स्ट्राईकला असेल. इथं मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवे त्या क्षेत्राच्या झेलखाली येणार का पाहूया. आणि इथं झेल मात्र जमिनीला दान केली जाते जसा सोन्याचा गोळा. तसा मात्र छोट्याचा खेळाडूने आपला चांगला प्रयत्न केला होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू एक चांगला प्रयत्न केला होता. मात्र धावून 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकले गेले. धावसंख्या मात्र आता 40च्या पुढे म्हणजे 41 धावसंख्या झाली आहे. धावसंख्या झाली 41. मात्र आता मात्र स्ट्राईकला असेल तर किरण बघूया उर्वरित चेंडूवर आहे. किरणचे मोठे फटकेबाजी पाहायला मिळणार का? हा किरणने चेंडू उडवलाय. चेंडू जातोय बघूया. डी झोन मध्ये चेंडू गेलाय. पंचांचा निर्णय काय येतो ते पाहूया. आणि एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 43. बघूया श्रीपाद आता शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर किरण फलंदाजी मार्कवर तयार असेल. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार होणार का? शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का? बघूया श्रीपाद टू किरण. हा मारा आता दिशा भरकटते गेले. पंचाच्या जमिनीला समांतर गेले. चेंडू मात्र गेला अवांतर. एक अवांतर धाव मिळली गेले. धावसंख्या 1 ने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 44. जर शेवटच्या चेंडूवर मोठा षटकार आला तर नक्कीच 50च्या घरात धावसंख्या पोहोचेल. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार येणार का? श्रीपाद टू किरण. आलाय शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार येतोय. आर पार षटकार. दत्तारामजी उतेकर आमच्या रोहित उतेकरचे पिता यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. या आपण इकडे. हॅलो. काय सुंदर फलंदाजी केली पहा. श्री कालिका मेहता मंडळ पाली उपाळेवाडी या संघाने प्रथमच फलंदाजी करून 50 धावा ठोकल्यात आणि 51 धावांचं एक मोठं असं आव्हान ठेवले ते म्हणजे श्री दत्त 11 कुळवल जावळी या संघासमोर 24 चेंडू 51 धावा. म्हटलं तर सोपं म्हटलं तर कठीण असं आव्हान. कोणता चेंडू कोणता संघ विजय होणार, कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार उर्वरित देणारे आपल्याला 4 षटक सांगून जातील. दरम्यान सामना मात्र चांगला आहे. सामना मात्र 1 नंबर आहे. एक चांगल्या प्रकारची झुंज आपल्याला पाहायला मिळते. श्री कालिका माता मंडळ पाली उपाळेवाडी वर्सेस श्री दत्त 11 कुळवल जावळी या संघामध्ये आपल्याला एक चुरशीची लढत पाहायला मिळते. तर श्री दत्त 11 कुळवे जावळी या संघाने आपल्या सलामीची जोडी मात्र मैदानात पाठवून घ्यायचे. तसेच श्री कालिका माता मंडळ उपाळेवाडी या संघाने आपल्या छत्रशन तरी सजवून घ्यायचंय. हॅलो. या ठिकाणी आमच्या साखरगावचे सुपुत्र एक युवा उद्योजक नरेश वामन उतेकर या ठिकाणी आलेले. मी त्यांना विनंती करतो त्याने व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचसोबत या ठिकाणी फेडरेशनचे उपाध्यक्ष संदेजी उपालेजी आलेले आहेत. त्याचबरोबर संदेजी शिरावले साहेब आलेले आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. धन्यवाद. चला उपालवेडे सगळं आपण स्प्रेडअप घ्यायचं आहे. सुस्वागतम 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 सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकांना, सर्व क्रीडा प्रेमिकांना सर्वपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे म्हणाल शिवशंभ क्रीडा मंडळ दिवे आयोजित भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा 2025 ही लढत परत पहिला आजचा हा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवसामधला पहिला सामना खेळताना पाहायला भेटतोय. तर एका बाजूला उपालवाडी संघ तर एका बाजूला दत्त 11 कुरुवल संघ.
तर दत्त इलवड सकाळी टॉसचा बॉक्स विनर म्हणून सुद्धा त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि उपालवाडी सकाळी 50 धावा 50 पार केल्यात आणि 51 धावाची गरज ती म्हणजे दत्त इलवड कुरुवल सकाला 26 चेंडू 51 धावा 26 चेंडू असं समीकरण हे बदलतोय. तर नक्कीच ह्या सामना कोण विजय होणार, कोण या सामन्याचा मानकरी ठरणार आज आपल्या ह्या खारलांच्या मैदानावरती पाहायला भेटेल. चला स्प्रेड अप दत्त इलेवन कुरुवल संघ आपण बॅट्समन पाठवायचे आहेत. हॅलो, या ठिकाणी आमचे फुलांचे उद्योजक श्री शिरवळे काका आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. दिलीप सर. कुरुवल संघ आपण सलामीच्या जोडी मैदानात पाठवायचे. आपण उपलवेड संघ हजर झालेला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. उपलवेड संघ चला पंच आपण स्प्रेड अप घ्यायचा आहे. तर ह्यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रीडा मंडळ साखर जांभूळवाडी विरुद्ध राधाकृष्ण वावे जांभूळवाडी ही लढत होईल बिट फाईट होईल. चला कुरुवल संघ सलामीच्या जोडी मैदान पाठवायचे आहे. सलामीच्या जोडी मैदान प्राचार होते ते म्हणजे हॅलो, या ठिकाणी आमच्या स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे. तर कृपया आपण कोण असाल राहिलेले तर तिकडे आपण 12वा खेळाडू आपण सांभाळायचं कक्षामध्ये पाठवायचं आहे. कुरुवल संघ सलामीची जोडी मैदानात रोहित आणि योगेश चाललाय. स्टार्टिंगला फलंद असेल तो रोहित आणि दो स्ट्राईकले तो योगेश. प्रगती पत्रावरती पहिलंच गोल त्याचे घेऊन येतो पाहिजे. बॉलर नेम अमित. आमच्या त्याचप्रमाणे मला सबडीच्या कक्षामध्ये क्षेत्ररक्षक करतात आमचे रोहित गोगावले पडत हा एक सुद्धा मोठा खेळाडू आहे. त्याचप्रमाणे उपलवड संघामध्ये असे 5 खेळाडू पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बॉलर सुद्धा चांगले आज पुण्यावर खास या खायलांच्या मैदानावरती बॉलिंगसाठी आज सज्ज होईल. तुम्हाला जे सुशील पास्ते पडत ते सुद्धा इथं हजर झालाय. त्याचप्रमाणे सागर एक असेल, सागर सुतार, किरण सुतार असे खेळाडू आज उपलवेड संघामध्ये दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे गणेश असेल, सुपटेल एक असेल असे खेळाडू आज उपलवेड संघामध्ये आज खेळताना पाहायला भेटतात. बीट फाईट आहे एका बाजूला कुरुवड संघ, त्या एका बाजूला पाली उपलवेड संघ. पण आपण सामना सुरू करायचा. किरण आपण जास्त टाइम घ्यायचा नाही, आपल्या सामन्याला जरा स्पीडअप घ्यायचा आहे कारण आपल्याला बरेचसे सामने पार पाडायचे आहेत. पंच सामना चालू करायचा, स्पीडअप घ्यायचा उपलवेड संघ. चला सामन्याला सुरुवात आम्ही त्यांचा रोहित याला पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे. गुड थ्रो सुशील. 2 धावा श्री गणेश जाणार आहे दत्त इलवड कुरुवल संघाचा. खरोखर आपल्याला 51 धावांचा डोंगर पार करायचा आहे. दत्त इलेवन कुरुवल संघ अतिशय कडापत्तर खेळाडू दोन्ही संघ अतिशय जिद्दीवर खेळणार ताकदीवर संघ आहेत. तर एका बाजूला उपलवडी तर एका बाजूला कुरुवल संघ. पुन्हा एकदा अमित यांचा रोहित याला, रोहित तू अमित. पुन्हा एकदा दिदा चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजी स्वतः कर्णधार अमित. संघाची धावसंख्या झाली कुरुवल संघाची ते म्हणजे धूड ह्या आकड्यावरती चांगली सुरुवात की पण ह्या षटकामध्ये 12 किंवा 15 धावांचा टार्गेट ठेवला. आता नक्कीच आपला शेवटचा चेंडू परत पाहायला भेट. पुन्हा बिरकावून दिला क्षेत्ररक्षक असेल रोहित गोगावले. झेल टिपलाय, पहिला धक्का भेटलाय कुरुवल संघाला. येस ऑन डीजे. आणि पहिला धक्का भेटलाय कुरुवल संघाला आणि नेट बॅट्समन सांगायचं आहे. रोहितची जागण्यात आलं बॅट्समन श्रीपाद. पहिला श्री गणेश झाला तो म्हणजे दत्त इलेवन कुरुवल संघाचे म्हणजे 2 धावा 1 गडी बाद तर 2 धावा. तर की जर आपल्याला या षटकांपैकी 10 किंवा 12 धावांचा खर्च केला तर नक्कीच आपल्याला एक शेवटच्या चेंडू बरोबर पाहायला भेटेल. पुन्हा एकदा अमित.
मोठा फटका मारायच्या नादात खरोखर सुंदर गोलंदाजी उपलवडे संघाकडून अमित यांचा स्टार्टिंगला फलंदाज आहे तो म्हणजे श्रीपाद आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे योगेश. जसं आपल्याला योगेश पेनकर सारखा फलंदाज पाहायला भेटेल तसं आपल्याला इथं या मैदानावरती योगेश पडू खेळताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा अमित तो पुन्हा एकदा ऑफ देते बघूया झेल टिपतोय का खरोखर झेल सोडलाय. झेलची संधी पहिला जीवदान भेटतंय दत्त इलेव्हन कुरवल संघाला. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उपलवेड संघाचं होतंय. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश. हॅलो या ठिकाणी योगेश जाधव यांच्या प्रत्येक षटकाराकरता जगदीश उतेकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. तर योगेश जाधव यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा असेल आता. दंडवत सर सर्व देणगीदारांचं पटपूर्वक हार्दिक स्वागत करतो. हो पहिला चेंडू समाचार केलाय. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाली उपलवडे संघाकडे. एक वर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे दत्त इलेव्हन कुरवल संघाची 2 गडी बाद. या ठिकाणी आमचे संजय दादा उतेकर सागर बामणवाडी जय भवानी मित्रमंडळाचे एक म्हणतात ना की अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. तर विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. 1 गडी बाद तर संघाची धावसंख्या होती कुरवल संघाची ती म्हणजे 4 धावा झाल्यात. खरोखर आणि बॉलर नेम सांगायचं आहे गणेश येतोय. या गडीसाठी सबोरीचे करतील आमचे गावचे सबोरीचे आहेत पोटे आदेश उदेकर बरचे ते 50-51 धावाचा टोंगर पार करायचा आहे. तर म्हणजे दत्त इलेव्हन कुरवल संघाला तर कशा पद्धतीनं शब्द हा विजय होऊ शकतो. नक्कीच संघाला विजय व्हायचा असेल तर नक्कीच षटकार चौकारची आतिषबाजी करावी लागेल. कारण काय टार्गेट मोठं आहे आणि जर टार्गेट अचीव करायचं म्हटलं तर नक्कीच षटकार चौकारची आतिषबाजी करावी लागेल आणि तोच प्रयत्न असेल आता श्रीपाद आणि योगेशच्या. बघूया योगेशच्या बॅटमध्ये मोठे फटकेबाजी येणार का. दरम्यान संघाचा वतीनं दुसरं वैयक्तिक परिषद घेऊन गणेश आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार असेल. बघूया गणेश आपल्या संघासाठी एक बळी मिळवून देणार का. योगेशच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी होणार. एक चालू असलेला सामना चालू जुन्न मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो या दोन्ही संघांमध्ये. कोणता संघ विजय होणार, कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार, विरोध येणारे काही चेंडू आपल्याला सांगून जातील. दरम्यान सामना मोठा आहे, दोन्ही संघ मोठे आहेत, दोन्ही फलंदाज मोठे आहेत. कृपया करून सामना चालू करून घ्यायचा आहे. पंचांना विनंती आहे सामना स्पीडअप करून घ्यायचा. टीम मीटिंग कमी करायची आहे कारण का आपल्याला वेळ कमी आहे. वेळेच्या अभावी पुढचा चेंडू असेल गणेश. हा चेंडू उडवलाय, चेंडूला फेकून दिलाय. पंच बोलतायत चेंडू कृपया पंचांनी धावा सांगायचे आहेत. हॅलो कृपया पंचांनी कृपया करून धावा सांगायच्या आताची किती आहेत त्या आणि या 2 धावा. कृपया कन्फर्म. ओके 1 धाव. धावसंख्येने भर पडली गेली. धावसंख्या झाली ती 5. इथं मात्र पंचांचा 9चा इशारा येतोय. एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो की पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक फुकटचा चेंडू बघूया. फुकटच्या चेंडूवर मोठा प्रहार होणार का. 9चा इशारा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू म्हणजे फुकटचा चेंडू ज्या चेंडूवर आपण नक्कीच मोठे फटकेबाजी मारू शकतो, ज्या चेंडूला आपण नक्कीच षटकारच्या बाहेर फेकून देऊ शकतो. तोचा चेंडू बघूया कितपत फायदा उठवणार तो म्हणजे श्रीपाद. धावसंख्या मात्र पोचले ती 7 वरती. दुसरं शतक चालू असताना गणेश याचं थोडस गोलंदाजी मध्ये मात्र बदल केला जातोय. आता मात्र गोलंदाजी मार्गावर आला असेल तर विनायक एक नवीन गोलंदाज परत सुरुवात केली जाते, नव्याने सुरुवात केली जाते. बघूया कृपया पंचांना विनंती असेल सामना चालू करून घ्यायचा, स्पीडअप करून घ्यायचा आहे. विनायक आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार होतो. बघूया विनायक तो श्रीपाद. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू बघूया. फ्री हिटचा चेंडूवर कितपत प्रकारे फायदा उठवणार श्रीपाद. फलंदाजी मार्गावर तयार.
विनायक तू श्रीपाद. हॅलो हा चांगला फटका आहे, ताकदीचा वापर केलाय, चेंडू करतो हवाई सपर वरून बाउन्स, चेंडू जाते गोळीच्या वेगाने बाउंड्रीच्या दिशेने, येतोय आर पार चौकार. कमान डीजे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्पर्धेकरिता, तर त्यांचं शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. मी विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. हा सुद्धा मला वाटतं पंचाचा 9चा इशारा होता. अलॉन गरबेट चेंडू ट्रॅव्हल केला जाते, एक धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. एक धाव धावून आणि एक 9चा अशा एकूण 2 धावा. या 2 धावाने संघाच्या धावके दोन्ही भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 13. थोडीशी खराब गोलंदाजी मात्र म्हणता येईल आपल्याला. विनायक याची पुढचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, अजून एक फ्री हिट बघूया. या सुद्धा फ्री हिटचा फायदा फलंदाज नक्कीच उठवण्याचा प्रयत्न केलेला. चांगली मात्र फलंदाजी झाली होती, परंतु गोलंदाजी मात्र थोडीशी कुठेतरी कमी पडली जाते. कृपया टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे, सामन्याला स्पीडअप करायचा आहे, सामना चालू करून घ्यायचा आहे. कृपया संघाला विनंती असेल. हॅलो, एका सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. सर्व संघांनी एका सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. आपण विशेष पंच बोलवलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी ते जे डिसिजन देतील ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. मैदानामध्ये त्यांच्या डिसिजनला कोणतंही चॅलेंज घ्यायचं नाही, हे आपण अगोदरच ठरवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही जोशमध्ये कोणी येऊ नका. खेळाचा वेळ जो आहे तो वेस्ट घालवू नका. ते पंच जो निर्णय देतील तो आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. कर्णधारांनी कृपया खेळ चालू करा. आपण कालपासून अगोदरच डिसिजन घेतलेले आहे की त्या अंपायरला कुठलंही चॅलेंज नाही आहे, कुठलंही चॅलेंज आपण घ्यायचं नाही आहे. आपण सरळ डिसिजन ऍक्सेप्ट करायची आहे. चला खेळ चालू करा प्लीज. हॅलो, नक्कीच दिलीप सर, कारण पंच नामांकित आहेत. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. सामना चालू करून घ्यायचा आहे. आपण खेळाडू आहेत, कृपया करून खेळाडू वृत्ती दाखवून सामना चालू घ्यायचा आहे. चालू असलेला मोठा सामना असेल, बघूया. हा पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल, बघूया. फ्री हिटचा चेंडूवर मोठा फटका येणार का, फ्री हिटचा चेंडू बॉलरांच्या बाहेर जाणार का. हॅलो हॅलो, एक विनंती असेल, कृपया करून इथं सामना चालू करून घ्यायचा आहे. कृपया पंचांना विनंती करतो, कृपया करून सामना चालू करून घ्यायचा आहे. हॅलो, चला सामना चालू होतोय. पंचांना विनंती असलेला सामना चालू करून घ्यायचा आहे. एका अटीतटीचा चालू असलेला सामना आपण पाहताय. श्री कालिकाई माता मंडळ पाली उपाळेवाडी वर्सेस श्री दत्त 11 कुरवळ सावळी. एक मोठं असं आव्हान ठेवलंय उपाळेवाडी या संघाने. 51 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय उपाळेवाडी या संघानं. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू, बघूया फ्रीचा चेंडूवर काय होणार, मोठे फटकेबाजी होणार का. कृपया हॅलो हॅलो, कृपया करून सामना चालू करून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, वेळेच्या अभावी कृपया थोडं स्पीडअप करून घ्यायचं आहे. आम्ही वारंवार विनंती करतोय, कृपया करून सामना चालू करून घ्यायचा आहे. हॅलो, कृपया सामना चालू करून घ्यायचा आहे. वेळेच्या अभावी आपल्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, कृपया सहकार्य करायचं आहे आणि सामना चालू करून घ्यायचा आहे. हॅलो, या ठिकाणी आमचे जे सन्मान्य मान्यवर आलेले आहेत जुन्नरवरून, त्यांनी या मंदिराकरता 11,111 रुपयाचं या ठिकाणी देणगी जाहीर केलेली आहे. त्याबद्दल मी शिवशंभो मंडळ आणि निवे ग्रामविकास मंडळातर्फे त्यांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो.
हॅलो. हॅलो हॅलो चला सामना चालू करून घ्यायचा आहे. सामना चालू होतोय. समोर असेल तो म्हणजे योगेश नॉन स्ट्राईकला असेल तो श्रीपाद. फ्री हिटचा चेंडू बघूया. फ्री हिटचा चेंडूवर काय होणार. फ्री हिटचा चेंडूवर मोठे फटके येणार का. सामना चालू होतोय. कृपया करून इथं ग्राउंडच्या समोर कृपया करून इथं चला. हॅलो हॅलो जरा शांतता बाळा. जरा बसा एक साईडला. चला सामना चालू करा. आम्हाला वारंवार सूचना द्यायला लावू नका. दिलेल्या योग्य त्या सूचनांचं पालन करायचं आहे आपण. सागर 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 हॅलो 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 सागर हा प्लेअर सामना चालू करा. सामना चालू करा. चला सामना सुरू करायचा आहे. सामन्याला सुरुवात किरण येतोय. छोटा फटका आहे. क्षेत्ररक्षण खाली अमित झिलवता पण फिट होता तिथे. फिट आहे. सगळ्याचे धावसंख्य होते 14 होते. एक गडी बाद 14. दत्त इलवड कुरवळ संघाची 14. बॉलर नेम आहे तो म्हणजे किरण. मोठा फटका केलाय. प्रहार केलाय. पुन्हा एकदा डी झोनच्या दिशेकडे चाललाय. 5 हात वरती करतायत. 2 धावडी वाढ होते. दत्त इलवड कुरवळ संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. खरोखर दोन्ही संघ अतिशय नामवंत खेळाडू आहेत. गुणवंत खेळाडू आज मात्र मैदानावरती खेळताना पाहायला भेटणार आहे. तर एका बाजूला कुरवळ संघ तर एका बाजूला पाली उपलवड संघ खेळताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा किरण तू स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे श्रीपाद. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे योगेश. सामन्याला सुरुवात. पंच आपण सामन्याला प्लीज स्प्रेडअप घ्यायचा आहे. किरण मोठा फटका केलाय. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण असेल गणेश. मिस फिल्डिंग गणेशाची बघेत. मोठा फटका असलेला 2 धावा. त्या ठिकाणी चांगला थ्रो करतोय सदेश वडून. कोरकोर 2 धाव होते. 2 धावडे संघाची धावसंख्या क्रिकेटवरती होते. दत्त इलवड कुरवड संघाची नंबरची 18 ह्या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा किरण तो श्रीपाद. श्रीपाद तो किरण. पुन्हा एकदा बॅटची एज होती पण डी झोन मध्ये चाललाय. 2 ओव्हर समाप्ती तर संघाची धावसंख्या दत्त इलवड कुरवड संघाची 1 गडी बाद 19. तर नक्कीच जर आपल्याला उपलवेड संघ जर आपल्याला झेल टिपायचा मॅच किशात टाकायचे तर आपल्याला नक्कीच झेल टिपणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी गोलंदाजाला जरा योगदान करा तर आपली मॅच पुढच्या सामन्यासाठी प्रवेश होऊ शकतो. कारण मोठा संघ उपलवेड संघ तर एका बाजूला दत्त इलवड कुरवळ संघ. आता मात्र प्रगतीपत्र 3रं शतक घेऊन येतोय. खास पुण्यावरून आलेला गोलंदाज आहे तो म्हणजे सुशील पास्ते म्हणून. एक सुशील पास्ते म्हणून एक स्वतः नावाचा गोलंदाज आहे उपलवेड संघापासून. कारण हा खेळाडू पुण्यामध्ये सातत्याने खेळत असतो. खास पुण्यावरून आज हा मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय पाली उपलवेड संघ. किरण आपण प्लीज स्प्रेडअप करायचं आहे. संघाची धावसंख्या 2 ओव्हर संघाची धावसंख्या 19. 1 गडी बाद 19. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 19. 1 गडी बाद. चला सामना सुरुवात करायचा. पंच आम्ही बघत पासून वारंवार करतोय खेळाडूंना चर्चा करून एक क्षेत्ररक्षण आपण लगेच स्प्रेडअप घ्यायचं आहे. कारण आपल्याला सामने बरेचसे पार पडायचे आहेत. तर ह्यानंतर होणारा सामना कालिका माता साखर जांभूळवाडी विरुद्ध राधाकृष्ण वावे जांभूळवाडी. खरोखर क्लीन बोल्ड दुसरा धक्का भेटतोय कुरवळ संघाला. यस ऑन डीजे.
2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, संघांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ बाकी होता. 51 धावांची गरज असताना हाय व्होल्टेजचा सामना आहे. श्री दत्त 11 कुरवल जावली संघासमोर एक मोठं कडवं आव्हान ठेवलंय. ते यानंतरचा होणारा सामना साखर जांभूलवाडी विरोधात वावे जांभूलवाडी. या सामन्यासाठी तटस्थ समालोचक मुसाडगावचे सुपुत्र रघु सुर्वे असतील आणि साखरगावचे रोहित उतेकर. प्रवीण 4 धावा जातात. 4 धावडे सकाळची धावसंख्या वाढवते. ती म्हणजे 2 गडी बाद सकाळची धावसंख्या. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 23. आपण स्पीडअप करायचं हो खेळाडू. उपलब्ध संघ जास्त टाइम घेतोय आपण. पंच वाईट घोषित करतात. एक 51 धावा भेटते. डी झोन मध्ये जाते. एकूण 2 धावा भेटते. 2 धावडे सकाळची धावसंख्या वाढ होते. 2 गडी बाद 25 होते. जरा सकाळची धावसंख्या 25 अजून. हॅलो, मी पुन्हा एकदा एक वॉर्निंग देतो. प्लीज त्या नेटवरती तिकडे बसू नका. त्याच्यावरती ते डॅमेज होते. इथे आयोजकांवरती त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्लीज तिकडून सगळ्यांनी बाजूला व्हा. स्वयंसेवक आपले कोण असतील ना, ते 2 स्वयंसेवकांनी तिकडे जरा त्याच ठिकाणी थांबा. नो पंच नो घोषित करतायत. एक अवध धाव भेटते उपलब्ध संघाला. सुशील पास्ते पंच नो घोषित करतायत. पंच नो कसला त्याचा हाईटचा का फेकीचा? फेकीचा. बॉलर नेम प्लीज. येतो स्वप्नील उपलवडी सगळ्याकडून. हॅलो, श्री प्रफुल्ल प्रकाश निकम उतेकर. तर मीरा भाईंदर शाखा प्रमुख यांचं इथं आगमन झालेलं. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. या आपण इकडे. त्याचबरोबर आमचे लक्ष्मण दादा महापदी हे देखील आलेले आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या विटावरील सामाजिक कार्यकर्ते साटम साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. मोठा फटका केलाय. क्षेत्रशन असेल खाली. पण झेल सोडलाय. पंच हात वरती करतील. 4 धावा 4 धावा 4 धावा सगळ्याची धावसंख्या वाढ होते. सगळ्याची धावसंख्या 32-4 होते. मला असं वाटतंय की दत्त 11 कुरवल संघ जरा विजयाच्या वाटचालीकडे चाललाय. संघ जून मात्र 3रं षटक मार्गत असताना सगळ्याची धावसंख्या 32. चला पुढे एकदा स्वप्नील तो श्रीपाद तो स्वप्नील. पंच हात वरती करतायत. 3रा धक्का भेटतोय दत्त 11 कुरवल संघाला. यस ऑन डीजे. बत्तीस. चला पंच आपण स्प्रेडअप करायचं आहे. श्रीपाद आपण फास्ट या. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32. 3 गडी बाद 32 33. सॉरी पुन्हा एकदा डी झोन मध्ये चाललाय. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते दत्त 11 कुरवल संघाची 3 गडी बाद
34. आता फक्त येणारे चेंडू 6 असतील आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त किती 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू 17. कोण होतोय खतरा आज ह्या मैदानावरती पाहायला भेटल. आदेश तर एका बाजूला उपलवाडी आहे तर एका बाजूला कुरवल संघ आहे. तर एका बाजूला उपलवाडी तर एका बाजूला कुरवल. या शेवटच्या षटकामध्ये कोण बॉलर घेऊन येतोय. 6 चेंडू 17 धावांची गरज. दत्त इलेव्हन कुरवल संघ 17 तिथे खतरा आज पाहायला भेटेल या मैदानावर. प्रवीणजी कालचा जेव्हा सामना झाला होता 4 षटकांचा सामना झाला होता आणि शिवशंभो निवे संघाला 51 धावांची गरज असताना मच्छिंद्र शिंदे यांनी स्फोटक फलंदाजी केली होती. 37 धावा कुठून काढल्या होत्या आणि 1 धावेसाठी शिवशंभो निवे हा संघ पराभव झाला होता. तरी ही स्थिती कारण 6 चेंडूचा खेळ बाकी असताना विजयाची 20 धावांची गरज असताना तर हाच सामना आपल्याला पुन्हा येतोय आपल्या प्रेक्षक वर्गांच्या समोर. 9 चेंडूचा इशारा येतोय. या 9 ने अवांतर धाव मिळते. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. संघाची धावसंख्या 35. धन्यवाद सर विजयजी शिंदे सरकार मच्छिंद्र शिंदेला. काल जर साथ दिली असती मच्छिंद्र शिंदेला तर संघ शिवशोभ दिवस संघ विजय ठरला असता सर. चला बॅच सगळं ओला 5 घोषित करतात संघाच्या धावसंख्येवरती कुरवल संघाची ती म्हणजे 25 या आकड्यावरती. शेवटच्या षटक आता फक्त 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता स्वतः बॉलर येतोय रोहित गोगावले. आज मला तर असं वाटतं प्रॅक्टिस होणार वाटतं खारल्याच्या मैदानावर. रोहित गोगावले पुन्हा मिस फिल्डिंग होते पण एकच धाव भेटते. नो हाईडचा ओके हाईडचा एकूण 2 धावा भेटतील. आता फक्त 6 चेंडू 14 धावा. 14 धावा 6 चेंडू असं समीकरण बदललंय. उपलवाडी संघाला फ्रीट कंपल्सरी असेल. उपलवाडी संघ फ्रीट कंपल्सरी आहे. 6 चेंडू 14 धावा. मोठं समीकरण बीट फाईट वेल्डर मॅच. हॅलो तर आमच्या निवेगावचे ज्येष्ठ नागरिक शिवाजी महापती साहेब यांचं इथं आगमन झालेलं त्यांचं देखील आमच्या मंडळाकडून आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. भास्करजी महापती साहेब यांचंही इथं स्वागत केलं जाते. फ्रीट कंपल्सरी आहे सर. उपलवाडी रोहित गोगावले फ्रीट होता. फ्रीट कंपल्सरी आहे. मी बघतपासून वारंवार सूचना देतोय फ्रीट आहे. ठीक आहे चला सामना सुरू करायचा आहे. सॉरी सामना कंटिन्यू चालू करा. 5 चेंडू 14 धावा असं समीकरण बदललंय. तर एका बाजूला उपलवाडी तर एका बाजूला कुरवल संघ. तर आपण सामना जरा स्पीडअप घ्यायचा आहे. पण घोषित करतायत एक अवंत धाव भेटते. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय कारण आता फक्त समीकरण बदललंय. 5 चेंडू 13 धावा. 2 षटकाराची मेहनत असेल कुरवल संघाला. हा मात्र निदा चेंडू पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 4 चेंडू 13 धावा असा मोठा समीकरण बदलतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी रोहित गोगावले. सामन्याला खिशामध्ये टाकावं लागेल. पुन्हा एकदा निदा चेंडू आणि विकेट होते. 4था धक्का कुरवल संघाला. येस ऑन डीजे.
पुन्हा एकदा क्लीम 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 बोल्ड. येस ऑन डीजे. जसं आला तसं उपसचिव साखरगाव कमिटी आलेल्या आहेत, त्यांचं विनंती करतो की उर्वल संघ 12वा खेळू आपण नाव सांगायचं आहे. स्ट्राईकला तो आशू, नॉन स्ट्राईकला सुजित. स्ट्रायकिंगला फलंदाज आशू आणि नॉन स्ट्राईकला सुजित. मोठा फटका केलाय. पंच हात वरती करतायत. नो असेल फ्रीट कंपल्सरी सर. पंच आताच्या वनडी आहे का 2 धाव आहेत? 1 धाव एक नो आणि ना एकूण 3 धावा. हॅलो पुन्हा एकदा मोठा फटका असेल बघूया. आताचे 1 धाव. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण असेल खाली. सुंदर क्षेत्ररक्षण सुशील याचं. पण डी झोन मध्ये चाललाय. 1 धाव. एका धावडे संघाची धावसंख्या होते. सॉरी विजय संघ झालाय. उपलवेडे संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराभव झाले संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या सामन्यासाठी समालोचक करतील आमचे रघु सुर्वे आणि रोहित उतेकर. हॅलो धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाकरिता आम्हाला दया ग्रुप जुन्नर यांच्यातर्फे 11,011 रुपयाचं या ठिकाणी देणगी लाभले, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर श्री राजेंद्र साटम विटावा यांच्यातर्फे देखील 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचं देखील धन्यवाद. त्याचबरोबर संजय रामचंद्र उतेकर साखर चौकीची वाडी यांच्यातर्फे सुद्धा 1,001 रुपयाचे देणगी आले, त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर प्रफुल्ल उतेकर साखर चौकीची वाडी यांच्याकडून 501 रुपयाचा आलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक लक्ष्मण शिवराम महापती यांच्याकडून देखील 1,001 रुपयाची देणगी आली, त्याबद्दल धन्यवाद. हॅलो साखर चौकीची वाडी, साखर जांभूलवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आपण साखर जांभूलवाडी फार उशीर करू नका. सामना 3 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. यानंतर ते होणारी मोठी लढत साखर जांभूलवाडी विरोधात वावे जांभूलवाडी. हॅलो एक लक्षात घ्या की जर कोणत्याही संघाने जर दिरंगाई केली त्याला 2 रनची या ठिकाणी पेनल्टी देण्यात येईल आयोजकांतर्फे. आणि त्यामुळे अजिबात इथं मैदान खुलं आहे, तुमची तयारी असली पाहिजे की त्वरित त्याच्यामध्ये यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, पंचाने दिलेल्या निर्णयावरती जर कुठल्याही संघाने वाद घातला त्याला 5 रनची पेनल्टी दिली जाईल. ही सगळ्यांनी एकदम गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवायची आहे. यासाठी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती